या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवार आणि शिवसेना यांच्या नात्याबद्दलचा आहे। शिवसेनेच्या नशिबी अजितदादा पुन्हा अर्थमंत्री म्हणून येण्याची शक्यता आहे। अजित पवार निधी देत नाही, अजित पवार शिवसेना संपवायला निघाले असा आरोप करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 2022 मध्ये बंड पुकारण्यात आला। तेच अजित पवार पुन्हा निधीचं वाटप करणार आहेत, त्यामुळे कुरबुरी अटळ आहेत का? राज्यात नवं सरकार लवकरच सत्तेत येणार आहे। नव्या सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद कायम राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांकडून सुद्धा त्याला दुजोरा देण्यात येतोय। अजित पवार जर अर्थमंत्री झाले तर अर्थमंत्री म्हणून त्यांची ही चौथी टर्म असेल, मात्र त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते। राज्यात 2019 मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं सोपवण्यात आलं होतं, मात्र अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत असा आरोप करण्यात येत होता। अजित पवार पक्ष संपवायला निघाले असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता। या सगळ्या घटनाक्रमाची आठवण करून देत विरोधकांनी आता शिवसेना कुठे जाणार असा सवाल उपस्थित केलाय। आता काय नवीन मोठ्या मांडीवर बसणार आहेत का? मांडी होती तशीच आहे ना। अजित पवारांवर आरोप केल्यानंतर पुन्हा त्यांच्याच सोबत शिवसेना सत्तेत येणार असल्याचा टोला विरोधकांनी लगावला। परिणामी शिवसेनेकडून सुद्धा विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर देण्यात आलं ते बघूया। त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, ज्या पद्धतीने विकासाची कामं करतायत, महाराष्ट्राला विकासात्मक दृष्ट्या पुढे नेतात, विकासाची गती त्यांची फार मोठी आहे आणि म्हणून ते आमच्या सोबत आले। त्यांनी त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे। आता 2022 ला घडलेल्या घटनेवर 2026 ला एवढ्या आनंदाच्या भरामध्ये परत काही बोलणं योग्य नाही। त्यांनी त्यांची भूमिका 2022 ला स्पष्ट केली। शिवसेना आणि विरोधकांमध्ये अजित पवार यांच्यावरून चांगलीच जुंपली आहे। दरम्यान अजित पवार याआधी कधी अर्थमंत्री होते हे पाहूया। 2010 ते 2012 या कालावधीत अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं। मवियाच्या सरकारमध्ये 2019 ते 2022 या दरम्यान अजित पवार अर्थमंत्री होते। महायुतीच्या सरकारमध्ये 2 जुलै 2023 रोजी अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाले। आता चौथ्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देणार की नाही, आणि निधी दिला नाही तर शिवसेना अजित पवारांना कंटाळून पुन्हा सरकारमधून बाहेर पडेल का? इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? या प्रश्नांची उत्तरं आता भविष्यातच मिळतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।